वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज. आज आपण बनवणार आहोत रवा वडे. त्यासाठी सगळ्यात आधी इथे एक आणि अर्धी वाटी आपण पाणी बॉईल करून घेतलेलं आहे. त्यामध्ये वाटी रवा ॲड केलेला आहे आणि इथे आम्ही एक्स्ट्रा रवा ॲड केलेला आहे कारण आम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये रवा वडे बनवायचे होते. तर त्याच्यामध्ये आपण मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे. रवा थोडं मिक्स झाल्यानंतर आम्ही इथे वरून मीठ ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं मिक्सचर जे आहे ते एका साईडून तुम्ही पाणी टाकत आपला जो रवा आहे तो पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जसं पीठ मळून घेतो नॉर्मली तसं आपल्याला रव्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर हाताला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते पीठ आपल्या हाताला चिटकून बसणार नाही आणि वडे जे आहेत ते इझिली राऊंड शेपमध्ये येतील. त्यानंतर आपण दोन्ही साईडून त्याला होल पाडून घ्यायचे आहेत बोटाने. त्यानंतर अशा शेपमध्ये आपले वडे जे आहेत ते रेडी होऊन जातात. एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये एक एक करून आपण वडे जे आहेत ते ॲड करणार आहोत आणि त्यांना छान असा ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. खूप छान असे क्रिस्पी होतात. लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती चीज लिंकची टाकलेली, जर नसेल बघितली तर जाऊन नक्की चेक करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. तर इथे आपले जे वडे आहेत ते ऑलमोस्ट आता ब्राउनिश होत आलेले आहेत. सो क्रंची झाल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की आपले वडे जे आहेत ते प्रॉपरली फ्राय झालेले आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.